या पद्धतीच्या कुस्त्या पार पडत आहेत. सर्व आंबेडकर ग्रामस्थ 24 तारखेला मैदान आहे. 24 तारखेला त्याचबरोबर खांदवे कुटुंबीय असतील, सकाळी कोंढरे, वासवण सर्व अतिशय मी या ठिकाणी कुस्त्या बघत असताना पैसे नव्हते. ही जी मंडळी होती ही एवढी बक्षीस देत होती, पहिल्यांदा घ्यायचं कळत नव्हतं. मी याच्यासाठी सांगतोय की ती लोक तुमच्यावर खूप प्रेम करतायत. मी ज्यावेळेस इकडे मैदानात खेळलो त्यावेळेस बक्षीस नव्हती. या ठिकाणी पंच आहेत, यांना माहिती आहे, परंतु आज कुस्तीसाठी चांगले दिवस आले. तर आपल्या सर्वांचं काम आहे की आपल्या कुस्तीच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन करून मन जिंकता आली पाहिजे, ही कुस्ती वाढली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कुस्तीच्या आखाड्यामध्ये जो प्रकार चाललाय तो चांगला नाही. याची जबाबदारी आपल्या सर्वांची. या ठिकाणी कुस्तीच्या आखाड्याच्या नियोजन करण्याच्या समितीमध्ये असतील, पंच असतील, तालमीचे वस्ताद असतील, ही जबाबदारी सर्वांची. ही महाराष्ट्राची खूप मोठी कुस्तीची परंपरा आहे. खाशाबा जाधव यांनी या देशाला पहिलं ऑलिम्पिकचं पदक दिलंय आणि म्हणून ही परंपरा टिकली पाहिजे. त्याच्यासाठी ह्या सर्व जबाबदार व्यक्तींची जबाबदारी आहे, ती पार पडली पाहिजे. आज अतिशय चांगल्या कुस्त्या या ठिकाणी बघायला मिळाल्या. गावकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. अतिशय पैलवानांना लक्षात येत नव्हतं की कुठून 5,000 कुठून 10,000 येत आहेत. खरंच पैलवानांचा राजाश्रय मी नमूद करतो पुन्हा एकदा. पुणेकरांचं, माझं जन्मभूमी बीड जरी असली तरी कर्मभूमी पुणे. पुण्यामध्ये पुणेकरांनी अतिशय प्रेम, पैसा, सन्मान मला दिला. मी तुमच्या तोंडावर तुमचं कौतुक करत नाही. आज तब्बल महाराष्ट्रातला कुठलाही पैलवान पुण्यात कुस्ती करायला उत्सुक असतो. त्याचं कारण आहे की ते तेवढ्या प्रेमाने तुम्हाला बक्षीस देतात, मानधन देतात आणि तुमचा सन्मानही करतात. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदर स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्याचे हे मावळे आहेत. तुम्ही खूप नशीबवान आहात पुणेकर. आणि तुमच्या बरोबर आम्हाला या ठिकाणी खेळता येतंय, तुमच्या बरोबर वावरता येतंय. मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी सर्व. आणि दुसरी गोष्ट, तुषार असेल, हा शिंदळे असेल, हे पहा एक छोटस उदाहरण सांगतो. पैसा हा कधी कमवला जातो? आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही कमवला जातो. इज्जत, मान, सन्मान हा तुम्हाला कष्टाने आणि मेहनतीनेच मिळतो. म्हणून लक्षात ठेवा, पैशासाठी ती कुस्ती करू नका. हे कुस्ती जर हारलो मैदानात तर बिराजदार मामा सांगायचे की तू कुस्ती करू नको, मेहनत कर, पुढच्या वेळेस चांगला हो आणि मग त्या पहिल्या बरोबर कुस्ती कर. तर माझी विनंती तुम्हा सर्वांना, आपले गुरु असतील, आपली तालीम असेल, आपले आई वडील असेल, त्यांच्या इज्जतीसाठी, स्वतःच्या ह्याच्यासाठी कुस्त्या करा. पैसे तुम्हाला कधीही मिळतील. आणि पराभवाने खचून जाऊ नका. हार जीत आहे, कुस्ती पडू पाडून कुस्ती करा. पडल्याला सुद्धा वाहवा मिळते तुम्ही जर तशी कुस्ती केली तर. आणि मी तुम्हाला सांगतो, माझा अनुभव सांगतो, तब्बल 10 वर्ष मी हारलोय, अपयशी ठरलोय, परंतु मी माघारी हटलो नाही. या ठिकाणी पंचायत काय मोजक्या मंडळीला माहितीये, जसं तुम्ही एक कुस्ती पराभव झाला म्हणून काय फरक पडत नाही. कुस्त्या करत राहा, डाव करत राहा, मेहनत करत राहा. आपल्या आई वडील, तुम्ही इकडे खेळताय म्हणजे तुमचे आई वडील तिकडे लाईव्ह बघत असतात. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं भान ठेवा. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो, ही कुस्ती टिकली पाहिजे. सर्वांनी या कुस्तीसाठी काय योगदान देईल चांगलं, वस्ताद असतील, ग्रामस्थ असतील, कुस्ती कमिटी पण यांनी ही पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करावा. येणाऱ्या काळामध्ये निश्चित माझ्या डोक्यामध्ये याच्यामध्ये काय करायचंय माझ्या लक्षात आहे. मी आज फक्त तुम्हाला त्याचं एक हे दाखवतो, तुम्हाला मी ते चाहूल सांगतो. परंतु आज सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन आहे. त्यांनी खूप या ठिकाणी बक्षीस दिले. मी मनापासून त्यांच्या सर्व पैलवानांच्या वतीने मी आभार मानतो. मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद. याबद्दल अनमोल असं मार्गदर्शन DYSP राहुल नानांनी केलं, त्याबद्दल आपल्या गावाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तर दळवी परिवार यांच्याकडून 21,000 रुपये प्रेमापोटी स्वीकार करावा लागेल. नाना नाही असू दे, आमच्यासाठी थोडं सहकार्य करा. या चला, फेटा बांधायचं.
या